एकनाथ शिंदेंसमोर पर्याय काय आहेत? एकीकडे एकनाथ शिंदे बाहेरून पाठिंबा देतील किंवा सत्तेत सहभागी होतील, पण स्वतः मात्र कोणतंच मंत्रिपद घेणार नाहीत असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद घेऊन उपमुख्यमंत्री होतील अशाही चर्चा आहेत. शिंदे मुख्यमंत्री पदावरून दूर होताना तुलनेनं छोट्या पदावर मंत्रिमंडळात राहण्यास तयार नाहीत. त्यामुळेच एकनाथ शिंदे व्यक्तिगत पातळीवर सत्तेत न राहता आपल्या सोबतच्या नेत्यांना मंत्रिपदावर विराजमान करतील आणि आजवर शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे विधिमंडळाच्या राजकारणाबाहेर राहून सूत्र चालवली तशी सूत्र चालवतील असं बोललं जात आहे. पण या चर्चांमध्ये किती तथ्य आहे? खरंच एकनाथ शिंदे स्वतः सत्तेच्या बाहेर राहून आपल्या लोकांना चांगली पदं मिळवून देण्याचा आग्रह धरतील का, की शिंदे फडणवीसांप्रमाणे त्याग स्वीकारून उप होतील? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूया ती ह्या चर्चा नेमक्या का होत आहेत त्या मुद्द्यापासून. भाजप 100 पर्यंत थांबेल, अजित पवार देखील 22 ते 25 आमदारांच्या वर जाणार नाहीत आणि पुन्हा एकदा बहुमतासाठी शिंदेशिवाय पर्याय नसेल असं निकाल लागेपर्यंत बोललं जात होतं. फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी देखील फक्त नंबर 1 पक्ष होऊन उपयोगाचं नव्हतं, तर 100च्या वर भाजपचा आकडा घेऊन जाणं महत्वाचं होतं. निकालानंतर भाजप 130च्या वर आणि अजित पवार 40च्या वर पोहोचले आणि सत्तेसाठी एकनाथ शिंदे आवश्यकच ठरतील हा पर्याय संपुष्टात आला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत असं बोललं जाऊ लागलं. मात्र बार्गेनिंग पॉवरच शिंदेच्या हातून गेल्याचं दिसलं. परिणामी पुढचे 2-3 दिवस एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन आपला सत्ता स्थापनेसाठी अडथळा नसल्याचं सांगत मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिला. या पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदेंची नाराजी उघड झाली. त्यानंतर काल एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक पार पडली. दिल्लीतल्या या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रितपणे अमित शहांच्या निवासस्थानी उपस्थित राहिले. अमित शहांकडे जाण्यापूर्वी हे दोन्ही नेते एकत्र होते. शिवाय त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे नेते सुद्धा होते. तटकरेंच्या निवासस्थानी या नेत्यांनी एकत्र असणं आणि त्यानंतर एकत्रित अमित शहांकडे जाणं आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी एकट्यानं अमित शहांच्या निवासस्थानी जाणं, या गोष्टी कुठेतरी एकनाथ शिंदे एकटे पडलेत किंवा ते नाराज आहेत ह्या चर्चेला उधाण आणणाऱ्या ठरल्या. ह्या भेटीतला फोटो समोर आल्यानंतर शिंदेंच्या चेहऱ्यावर असणाऱ्या नाराजीच्या देखील बातम्या झाल्या आणि त्यानंतर आज सकाळपासून एकनाथ शिंदेंनी अमित शहांसमोर 5-6 मागण्या ठेवल्याच्या बातम्या देखील आल्या. अर्थात आज एकनाथ शिंदेंची सत्ता स्थापनेसाठी आवश्यकता नसली तरी राजकारण हा परसेप्शनचा खेळ असतो. भाजपवरती सुरुवातीपासून घटक पक्षांना वापरून फेकून देत असल्याचा आरोप होतो. या पातळीवर एकहाती सत्तेत आलेल्या भाजपला शिंदेंना दुखावून चालत नाही. शिंदेंचं मराठा असणं, ठाकरे पूर्णपणे न संपणं, आगामी काळात मुंबई महापालिकांच्या निवडणुका असणं, अशा अनेक फॅक्टरवर एकनाथ शिंदे भाजपसाठी हुकमी एक्का ठरताना दिसून येऊ शकतात. अर्थात याचा मोबदला म्हणून नंबर 1 शिंदेंना मिळणार नाही हे देखील स्पष्ट आहे. मग मुद्दा राहतो तो सत्तेसोबत जाताना एकनाथ शिंदेंना काय मिळणार आणि अशावेळी एकनाथ शिंदे स्वतःहून सत्तेच्या बाहेर राहून मातोश्रीप्रमाणे रिमोट कंट्रोल होणार की फडणवीसांप्रमाणे कमीपणा स्वीकारून मोठी लाईन आखणार? तर पहिला मुद्दा, एकनाथ शिंदे स्वतः सत्तेतून बाहेर थांबतील का? कालपर्यंत मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीनं आता उपमुख्यमंत्री होऊन सत्तेत राहावं की आपल्या जागेवर दुसऱ्या नेत्यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी अशी सध्या चर्चा होते. श्रीकांत शिंदेंसह अन्य नेत्यांची नावं देखील उपमुख्यमंत्री म्हणून समोर येत आहेत. पण विधिमंडळाचं राजकारण आणि मंत्रिमंडळात असणारं स्थान याची जाणीव एकनाथ शिंदेंना आहे. ठाकरेंची मूलभूत चौकटच विधिमंडळाच्या राजकारणाच्या बाहेर तयार झाली होती. बाळासाहेबांनी ती तयार केली आणि उद्धव ठाकरेंनी ती पुढे रेटली. मात्र जेव्हा उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या राजकारणात आले तेव्हा ते फसत गेले. हेच एकनाथ शिंदेंच्या बाबतीत लागू होऊ शकतं. विधिमंडळाच्या राजकारणातून शिंदे बाहेर थांबले तर प्रशासनावरचा कंट्रोल, आपल्या पक्षावरचा कंट्रोल, आपल्या नेत्यांवरचा कंट्रोल एकनाथ शिंदे गमावू शकतात. यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेतल्या अनेक नेत्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा देखील इथे महत्वाच्या ठरतात. उदाहरणार्थ भाजप आणि शिवसेना यामध्ये खूप छोटी लाईन आहे. तानाजी सावंत यांच्यासारखे नेते शिंदेंचे कमी, शिवसेनेचे कमी आणि भाजप फडणवीसांचे अधिक म्हणून ओळखले जातात. अशावेळी सत्तेतून बाहेर थांबल्याचा तोटा म्हणजे आपले नेते, आपला पक्ष या दोन्हीवरच एकनाथ शिंदेंचं नियंत्रण संपुष्टात येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंनी कोणत्याही नेत्यांना उपमुख्यमंत्री केलं तरीही सत्तेची खुर्ची पुढे काय करू शकते याची जाणीव शिंदेंना आहे. पर्यायानं एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर थांबतील असं म्हणता येत नाही, कारण सत्तेच्या विधिमंडळाच्या राजकारणाबाहेर राहून एकनाथ शिंदेंना व्यक्तिगत असा कोणताच फायदा होताना दिसत नाही. दुसरा मुद्दा येतो तो एकनाथ शिंदे सत्तेत थांबतील का?
तर दबाव तंत्र वापरतील, अधिकाधिक महत्वाची खाती घेतील, पण एकनाथ शिंदे सत्तेतच असतील. व्यक्तिशः विधिमंडळाच्या राजकारणातून बाहेर थांबणार नाहीत असंच म्हणावं लागतं. त्याचं कारण म्हणजे ठाकरे कमकुवत झाल्यामुळं शिंदेंचं उपयोगिता मूल्य संपुष्टात येईल असं बोललं जात आहे. अशावेळी सत्तेच्या माध्यमातून आणि मिळालेल्या पदांच्या माध्यमातून आपली इमेज सेट करण्याची शिंदेंना संधी आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावर असताना केलेलं काम पाहता ते लोकांच्या नजरेतून बाहेर फेकले गेलेले नाहीत. ह्या उलट मुख्यमंत्री पदावरून दूर होताना ठाकरेंसारखी टोकाची भूमिका न स्वीकारल्यानं त्यांच्याबाबत सहानुभूतीचा फॅक्टर वर्कआउट होऊ शकतो असं बोललं जाऊ लागलंय. अशावेळी नगरविकास मंत्रालय आपल्याकडे ठेवून शिंदे आगामी महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत होल निर्माण करू शकतील. भाजपसोबत राहताना कधीही बळी जाऊ शकतो याची जाणीव असल्यानं एकनाथ शिंदेंसोबतचे नेते शिंदेंसोबतच राहण्यास प्राधान्य देताना दिसतात. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनी सोबत करणाऱ्या एकाही नेत्याला साईडलाईन केल्याचं दिसत नाही. अशावेळी शिंदे आपल्या राजकारणातून सेटल होताना दिसले तर आश्चर्य वाटणार नाही. थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे स्वतः मंत्रिपदापासून दूर राहतील याची शक्यता कमी दिसते. ते चांगली खाती घेऊन आपली बैठक लावतील, आपला होल तयार करतील, पण भाजपवर कायम दबाव तंत्र देखील निर्माण करत नेतील. विशेषतः हिंदुत्वाच्या नरेटिव्हमध्ये आपला नंबर भाजपहून वरचा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतील असं सध्या तरी आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? शिंदेंची नेमकी भूमिका कोणती असणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.